आज जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचा निर्णय त्या ठिकाणी जाहीर झाला आणि अपेक्षेप्रमाणे मी शेतकऱ्यांवर, कष्टकरी, गोरगरीब जनतेवर जो विश्वास टाकला आणि माझं सर्वस्व पणाला लावलं, मी उमेदवारी अर्ज दाखल करताना देखील ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधीवर नतमस्तक होऊन त्या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल केला आणि मी सातत्यानं सगळ्यांना सांगत होतो की ही प्रामाणिकपणाची, तत्वाची, नीतिमत्तेची लढाई आहे। सातत्यानं शेतकऱ्यांसाठी, कष्टकऱ्यांसाठी माझं आयुष्य मी पणाला लावलं आणि या ठिकाणी मी ही लढाई अत्यंत प्रामाणिकपणाने लढलो। परंतु हे कलियुग आहे हे पुन्हा एकदा मला त्या ठिकाणी कळालं। ज्या जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या भूमीमध्ये मी आज आलेलो आहे, त्या तुकाराम महाराजांनी देखील या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी 450 एकर जमिनीचे जे सातबारे त्यांच्याकडे गहाण होते, कारण त्यांची वडिलोपार्जित सावकारकी होती, ती या इंद्रायणीच्या डोहामध्ये बुडवली आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली आणि आपलं आयुष्य या जनतेच्या कल्याणासाठी ज्या तुकाराम महाराजांनी घालवलं आणि तेच तुकाराम महाराज सुरुवातीला म्हणायचे की बुडते हे जन न देखेवे डोळा, म्हणून येतो कळवाळा मज। शेवटी तुकाराम महाराजांना समाज बदलत नाही, सुधरत नाही, म्हणून शेवटी शिव्या देऊन म्हणावं लागलं, किती सांगता न ऐकती बटकीचे, पुढे रडतील शिंदळीचे। आणि हे सगळं होऊन देखील शेवटी समाज बदलायला तयार नाही, म्हणून याच ठिकाणाहून ज्या तुकाराम महाराजांनी सदैव वैकुंठ गमन केलं, या तुकाराम महाराजांच्या भूमीमध्ये आज मी या ठिकाणी आलेलो आहे। खरं वागणं, प्रामाणिकपणानं राहणं, सच्चाईनं वागणं हा पुन्हा एकदा या ठिकाणी गुन्हा ठरलेला आहे आणि म्हणून या गुन्ह्याची शिक्षा मला देखील या ठिकाणी मिळालेली आहे। परंतु मी पहिल्यापासून सांगत आलो, ही साधू संतांची भूमी आहे, शूरवीरांची भूमी आहे। इथं सच्चाईला त्रास होणार आणि नालायकांना किंमत येणार आणि पुन्हा एकदा पैसा जिंकला आणि या ठिकाणी सर्वसामान्य गोरगरीब जनता त्याच्यापुढे नतमस्तक झाली, शेतकरी आमचा नतमस्तक झाला। बाबांनो, तुम्हाला वाचवायला आता प्रत्यक्ष परमेश्वर सुद्धा येणार नाही आणि म्हणून या तुकाराम महाराजांच्या भूमीमध्ये मी आज या ठिकाणी अन्नत्याग करत या ठिकाणी बसणार आहे आणि म्हणून बाबांनो, ठीक आहे, तुम्हाला एका बाजूला राजकारण्यांना शिव्या घालायच्या आणि पुन्हा त्यांच्याच पायावर पाणी घालायचं आणि त्यांनाच मतं द्यायची असतील तर तुमचं भविष्य आणि तुमच्या लेकराबाळांचं भविष्य तुम्हाला लकलाभ असो, तुम्हाला वाचवायला परमेश्वर सुद्धा येणार नाही आणि या पुढच्या काळामध्ये खरेपणानं, प्रामाणिकपणानं तुमच्यासाठी काम करायला कोणी तयार होणार नाही। आणि इथं साधू संतांना सुद्धा त्रास दिला याच लोकांनी आणि आज त्यांचा जयघोष करत तुम्ही चालताय, त्याच पावलावरती आमच्यासारखी माणसं चालत आली आणि पुन्हा एकदा आम्हाला देखील छळण्याचं काम तुम्ही केलंय। तुमचं नशीब तुमच्याबरोबर आणि आमचं नशीब आमच्याबरोबर। आम्ही आमच्या आयुष्यामध्ये खरं वागलो की फार मोठी चूक केली असं आम्हाला या ठिकाणी वाटतं आणि म्हणून व्यतीत होऊन माझ्यासारखा कार्यकर्ता आज जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या भूमीमध्ये येऊन या ठिकाणी बसलेलो आहे।